सो हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता मी गाडी रिपेअर करून निघालो आहे. ह्यांच्याकडे काही सामान नाही आहे म्हणून आता मी दुसरीकडे बघणार आहे, नाही तर रिटर्न ह्यांच्याकडेच येऊ. सो तर आता आम्ही जाणार आहे कुठेतरी, माहीत नाही पुढे, बघूया आता कुठे जाणार आहे. मला तर गाडी आणली, मला टेन्शनच आलं की ह्याच्याकडे का आणली. धपाधप मारून फिरते ना. तर आता आम्ही चाललो पाणीपुरी घ्यायला, मस्त पाणीपुरी घेणार आहे पार्सल आणि घरी जाऊन खाणार आहे. सो आपण आता घेतल्यावरती भेटूया. बाय. आणलेली आहे ही पाणीपुरी मस्तपैकी आणि आता खाणार आहे मस्तपैकी. आम्हाला जरा कॅमेरा क्लीन करतो गाईज. ह्याच्याकडून हे पण फुटत नाही, कसं होणार यार प्रथम. इतना सोपा काम भी तुमको आता नाही क्या. आता पप्पांना खरं तर थांबली पाणीपुरी आवडते म्हणून बोलली की पप्पांना सरप्राईज देऊ, म्हणजे ते त्यांच्याच पैशाने घेतले. पण बोलली घरी जाऊन त्यांना बोलू, तर ते बोलत की हां ठीक आहे ते राहून दे, आधी चाय बनवू. त्यांना सरप्राईज कसं द्यायचं. ठीक आहे, आता ते चाय पितील का हे खातील माहिती नाही, पण मी तर खायला बसते कारण की मला खूप जास्त खायची इच्छा होते. पहिले मी यांना बनवून देते आणि नंतर मी खाणार आहे. सुकापुरी पण आणल्या मी आणि मागून तुम्हाला दाखवतो. बरं राहून द्या, तुम्हाला पण रगडा जास्त देऊ. मी ना काय करते, पहिले यांना बनवून देते. गरम आहे का? नाही, रगडा गरम नाही. जाऊन द्या, विसरत द्या. मी ना पहिले यांना बनवून देते कारण की मग नंतर काय होतं म्हणजे का लास्ट टाइम काय झालेलं, पाणीमध्ये गोड पाणीमध्ये ना रगड्यामध्ये ना माशी निघाली. तर नशीब मी वाचली कारण की मी खाल्लं नव्हतं म्हणून. आता ह्यांना बनवून देते, ह्यांच्या ह्याच्यामध्ये येऊ दे माशी. माझं आलीच तर मी वाचेन परत. नाही व्हायच्यात नाहीये, लास्ट टाइम ना प्लॅन केलं त्याच्यात. काय तुलाच पाहिजे ना भरभरून. कमी तिखट पाहिजे. थांबा मग तिखट देते. पाणीपुरी वाली आंटी पाणीपुरी बनवून देते. असं तेवढं मागं पकड लागतं मला. काढून टाक मग ते. तुम्हाला गोड कमी पाहिजे ना बाबा. बस मस्त लागते रे. द्या रे ते पाणी सांडल झाली. सो गाईज ह्यांना बनवून देते पहिले आणि मग आपण भेटूया. बाय. आज शीतलने पाणीपुरी आणली आणि पाणीपुरी छान लागते, तिखट गोड मस्त. तुम्ही खा, आम्ही खातो. बस ओके. सो गाईज आता पाऊस थोडासा थांबलाय म्हणून आम्ही चाललो ऑर्डर द्यायला. मला आज एक कानातल्याची ऑर्डर आली, तर आम्ही ती ऑर्डर डिलिव्हर करायला चाललो. पण पहिले आम्ही पेट्रोल भरतो आणि मग पुढे जातो. बा सो गाईज आता आम्ही डिलिव्हरी करायला तिच्या गेटवरती आलो आहे, पण ती अजून आली नाही आहे. सो आपण तिचा वेट करूया. आणि तिला असे इयरिंग्स पाहिजे होते, तर त्यात आम्ही डिलिव्हर करतो आणि मग आमचं पुढे आम्ही काय करणार आहे तुम्हाला मी दाखवेल. सो वेट करा. काय करणार आहे काय आपल्याला जायचं पॅन कार्ड द्यायला तिकडे. सो लाईट्स कंटिन्यू आणि थोडंसं सामान पण घ्यायचं आहे, तर भेटूया. आता आम्ही वेट करतो, बघूयात कधी येते. तर आम्ही इथे आलो आहे. काय रे प्रिंटर, ते गणपतीचे काहीतरी प्रथमला प्रिंट काढायचे, बॅनर्स प्रिंट करायचे. तर आम्ही इथे आलो, तर ते काम करून आम्ही जाणार आहे क्रोमाला. कारण की तिथे पण आमचं थोडंसं काम आहे, त्याच्यासाठी काम करून जातो. काम करून मग घरी जाणार नाही. त्याला म्हणतात डबल काळजी. काळजी नाही म्हणत पप्पा, काम करून घेण्याची निंजा टेक्निक. काम केलंच पाहिजे का. काळजी परिश्रमाला पर्याय नाही. जेसीबी के ड्राइवर की जान बच गई। दरअसल इस बार के दक्षिण इलाके में नाले के ऊपर से सड़क पुढे जाऊन बघायची नाही, काही गरज नाही. गरज नक्की नाहीये ना, का जाऊ मग. गरज नाहीये तर आपण आता तेवढं जवळ जाणार नाहीये, आपण लांबूनच स्वाद घेणार आहे. बाय. आता आम्ही चाललोय नदी बघायला.
एक चुप्पा बसा ना, वजनावरती काय डिस्कशन करताय, ब्लॉग चालू आहे. तर आता आलंय कमी वजन असलं का तर सांगताय. हा 210 वजन आहे गाडीवर आपल्या. अच्छा 110. 210 मंद. 210चं वजन आमची गाडी झेलते. ओ माय गॉड. 110 दोघांचा प्राऊड ऑफ यू ऍक्टिवा, प्राऊड ऑफ यू. आमची व्हाईटी आहे ती व्हाईटी. सो कसं काय आला रे. तर आता आम्ही चालू. बापरे नको प्रथम नको. चालत गेलो असतो छत्री आणायला पाहिजे. खरंच चालत गेलो असतो. सो आता आम्ही चालू नदी बघायला, कारण की आमच्या नदीवरती खूप जास्त पाऊस पडतोय. कशाला तिने रेनकोट घातलं ना. आमची नदी एवढी काय भरले, पण धोक्याची पातळी अजून ओलांडलेली नाही. धोक्याची पातळी इथे असते. इथून जर ते पाणी ओलांडलं तर आमच्या इथे धोक्याची पातळी येते. हा म्हणजे अजून वरती, पण आता धोक्याची पातळी ओलांडलेली नाही. पण पाणी खूप डेंजर दिसत आहे ना, किती वाटते बघायला. आणि हे बघा रिअल स्ट्रगल. बोल आता बोल ना. कॅमेरा ऑन केला तर थोबड बंद होतं तुझं. बोल वाटतं. ए गाईस भाजी बनवता मॅडम. का बनवतोय आपण भाजी. असंच टाइमपास नाही, खायला. आज खूप जास्त पाऊस पडतोय. सो आम्ही डिसाईड केलं की आपण भाजी करूया. सगळीकडेच पडतोय. हा सगळीकडेच खूप पाऊस पडतोय. मग आता विकत पण कुठे आहे की नाही आम्हाला माहिती नाही. आम्ही बाहेर फिरून आलो पण एवढे स्टॉल ओपन नव्हते. तर आम्ही बोललो की जाऊन दे, मग आपण बटाटे वगैरे घेऊ आणि आपण घरीच भजी बनवूया. एका साईडला चाय ठेवला आणि एका साईडला भजी. मस्त गरमागरम आम्ही भजी करणार आहे आणि खाणार आहे. जा ना बटर पेपर घेऊन ये ना. बटर पेपर आण. मॅडमला मेहनत घेत आहे भाजी बनवायला. चटणी पण बनवणार आहे मस्त. चटणी कोणती बनवणार आहे. चटणी बिटणी कुछ नाही. आपले लाल घरगुती मसाला खायचा आहे त्यासोबत चांगला लागतं. ठेचा बनवायचा तुला लसूण सोलावा लागेल. नाही तर गुड्डीला लसूण ते भेटतो. हॉलमधून लसूण घ्या तिच्याकडे त्याचा. जा ना कामाला लावतो. हा त्या ठेचा बनवू आपण. हे बघा हे हावरे लोक माझी वाट पण नाही बघत आहेत. खायला स्टार्ट. मला पण दे की आम्ही कशी झाले प्रथम. अरे प्रथम कशी. मस्त बस मस्त. करून जायचं असेल त्याला तिकडे. चुप ना कशी झाले भाजी. आता त्याला जायचं म्हणून इतकं खाईमध्ये खातोय. विचारत पण नाहीये मला कोण. हे बघा चाय सगळा वत्ता सांडलाय. विचारायचं काय प्रथम ते तरी मला विचारायचं नाही तर काहीच. कसं करायचं. आमच्या इथे तर मस्तपैकी बिर्याणी बनवली. पाऊस पडले की आमच्या इथे हेच फायदा असतो. आम्ही भरपूर काय मस्त खातो. तर आता मी फटाफट जेवते. मस्तपैकी जेवते आणि हा ब्लॉग मी इथे सेंड करते, कारण की जेवणात आम्ही झोपणार आहे. कारण की खूप डोकं वगैरे दुखते. आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट.